महापालिका निवडणुकीसाठी उरला केवळ 1 महिना. अल्पावधीतच जागा वाटप ठरवण्याचं सर्व पक्षांसमोर आव्हान. उमेदवारीसाठी होणार प्रचंड स्पर्धा. बहुतांश उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार फक्त 11 दिवस. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेना युती होईल. फोडाफोडी करणार नाही. आमचं आणि शिंदे साहेबांचं ठरलंय. फडणवीसांची माहिती. तर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल. फडणवीसांनी केलं स्पष्ट. दोन्ही ठाकरे एकत्र आले किंवा आले नाही तरी महापालिका निवडणुकीमध्ये विजय आमचाच होईल. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. पुण्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार. भाजपला पराभूत करण्यासाठी मविया एकवटली. महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांचे उमेदवार पळवणार नाहीत. बैठकीत निर्णय. मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही त्यांना न्याय देणार. वर्षा गायकवाडांची घोषणा. तर मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करणार नाही. वर्षा गायकवाडांचा राज ठाकरेंना टोला. मुंबईतली उद्धव ठाकरेंची माफिया सत्ता संपणार. जनतेच्या न्यायालयातील निर्णय हा सगळ्यात मोठा असतो. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. मुंबईकर जनता ठाकरेंचा हिशेब चुकता करणार. 16 जानेवारीला ठाकरेंना ऑक्सिमीटर सोडा. थर्मामीटर सुद्धा घ्यावा लागेल. अमित साटम यांचा हल्लाबोल. सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 पानांचा इतिहास शिकवला जाणार. केंद्रीय शिक्षण विभागाचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबई रेसकोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क उभारलं जाणार. 300 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. मुंबई मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे देणार मुंबईकरांना गिफ्ट. मुंडवा जमीन घोटाळ्याप्रकरणी दिग्विजय पाटलांची तब्बल 10 तास चौकशी. उद्या शीतल तेजवानी सोबत पुन्हा समोरासमोर होणार चौकशी. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गुंडांची पोलिसांना मारहाण. गुंडांकडून थेट पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न. कांदिवलीतल्या एकता नगर परिसरातील धक्कादायक घटना. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन मुलांचं गँगवॉर. शिक्षक शिकवत असतानाच क्लासमध्ये घुसून चिरला गळा. हल्ला करून विद्यार्थी दुचाकीवरनं पसार. हल्ला झालेल्या मुलाचा मृत्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावर. जॉर्डनमध्ये पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर. तर 2011 नंतर भारताच्या पंतप्रधानांचा पहिलाच इथिओपियाचा दौरा.